आसिफ खान यांच्या नेत्रबंद आंदोलनाचा बांधकाम विभागाने घेतला चांगलाच धसका। नेत्रबंद आंदोलन करण्यापूर्वीच केले बांधकाम विभागाने उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू। AIMIचे जिल्हा प्रभारी तथा शहराध्यक्ष आसिफ खान यांनी बजाज चौक येथील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीसाठी सातत्याने सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पाठपुरावा केला। त्यानंतर सुद्धा निद्रिस्त असलेल्या बांधकाम विभागाला उड्डाणपुलाची दुरुस्ती करावी असे वाटले नाही। आज या उड्डाणपुलाच्या खड्ड्यांमुळे सामान्य जनतेला होणारा त्रास हा बघवल्या जात नाही। याच अनुषंगाने आसिफ खान यांनी नेत्रबंद आंदोलन करण्याचा निर्धार केला। दिनांक 5 जुलै रोजी स्थानिक बजाज चौक येथील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलावर सकाळी 11 वाजता नेत्रबंद आंदोलन करणार होते। याची पूर्वसूचना सार्वजनिक बांधकाम विभागाला देण्यात आली। मदमस्त हत्तीसारख्या निगरगट्ट प्रशासनात हालचाली सुरू झाल्या। आंदोलन झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची बदनामी होईल या नाईलाजाने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाब विचारला तर कोण दोषी हे स्पष्ट होईल या भीतीपोटी सार्वजनिक बांधकाम विभाग कृतीत आले आणि लागलीच आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीचे काम आंदोलनाच्या 1 दिवस आधी सुरू करण्यात आले। आसिफ खान यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग यांना झोपेतून जागी करण्यासाठी केलेले प्रयत्न हे अभिनंदनीय असून नागरिकांमध्ये आसिफ खान यांच्या आंदोलनपूर्वीच करण्यात आलेल्या पूल दुरुस्तीच्या कामाची कमालीची चर्चा आहे। त्यासह आसिफ खान यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे। सोबतच आसिफ खान यांच्या सततच्या पाठपुराव्याने नवीन पुलाचे गर्डर लॉन्चिंग सुद्धा लवकर सुरू करू ये जा करण्यासाठी खुले करण्यात येईल, त्यासाठी हे काम अंतिम टप्प्यात आले आहे अशा अधिकाऱ्यांनी झालेल्या बैठकीत आसिफ खान यांच्याशी बोलताना सांगितले। मुख्य संपादक विल्सन मोकाळे, वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा।